उमेदवारी माघारीवरून नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा। गणेश गीते अर्ज मागे घेणार, मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार कुणाल दराडेंनी बाप काढल्याचा आरोप करत गोकुळ गीतेंचा माघारीला नकार। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी ट्विस्ट। महाविकास आघाडीचे बाळमाने यांचा उमेदवारी अर्ज मागे। मंत्री नितेश राणेंसोबत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात अर्ज घेतला मागे। कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार। राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार। आता विक्रम काकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार। पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार अर्ज मागे। विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उरला फक्त 1 तास। बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची कसरत। अगदी थोड्याच वेळात निवडणुकीच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार। जय पवार विक्रम काकडेंचे कर्जदार। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर। विक्रम काकडेंकडून जय पवारांनी घेतलं 10 कोटींचं कर्ज। काकडेंनी सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज वाटल्याचं समोर। अंधेरी सबवेसाठी आता आदित्य पॅटर्न। अमित साटम यांच्या पुढाकारांना 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव। 3 मोठ्या भूमिगत पाणी टाक्या उभारण्याचा विचार। अखेर मान्सून केरळमध्ये दाखल। यंदा 3 दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल। पुढच्या काही दिवसात दक्षिण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होणार। शासकीय कांदा खरेदीतील अटी शिथिल। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। उच्च प्रतीच्या कांद्यामध्ये 30% डाग आणि रंग बदल झालेला कांदा स्वीकारला जाणार। एकतर मोदी सरकार पडणार किंवा देशात आणीबाणी लागू होणार। राहुल गांधी यांचा मोठा दावा। निवडणूक आयोग कमजोर झालाय, राहुल गांधींची टीका। पुढारी न्यूजच्या बातमीची परिवहन महामंडळाकडून दखल। एसटी स्टँडवरच्या मोफत शौचालयांसाठी परिपत्रक जारी। शौचालय मोफत करण्याची घोषणा होऊन सुद्धा आकारले जात होते पैसे। अमेरिकेचा भारतासह 54 देशांमधून होणाऱ्या आयातीवर 12.5% टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यास व्यापार संबंधात नवा अडथळा निर्माण होणार। सक्तीच्या मजुरीवरून अमेरिकेचा निर्णय। दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये रेस्टॉरंटमध्ये अग्नितांडव। आगीमध्ये होरपळून तब्बल 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू। रेस्टॉरंट मालक लवकेश बजाज याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याची माहिती।